चंद्रपुरातील फडणवीस यांच्या कार्यक्रमाला मुनगंटीवार यांची गैरहजेरी पाहायला मिळते आहे। दिवंगत मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती सोहळ्याला त्यांची अनुपस्थिती पाहायला मिळते। चंद्रपूरमध्ये फडणवीस यांचा कार्यक्रम सध्या सुरू आहे, मात्र मुनगंटीवार यांची गैरहजेरी आपल्याला पाहायला मिळते। दिवंगत मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती सोहळ्याला त्यांची अनुपस्थिती ही पाहायला मिळते। चंद्रपूरमध्ये फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू आहे, मात्र त्या कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार हे अनुपस्थित असल्याची माहिती। दिवंगत मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती सोहळ्याला सुधीर मुनगंटीवार हे अनुपस्थित आहेत, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। चंद्रपुरातली ही दृश्य। चंद्रपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवंगत मारोतराव कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, मात्र त्या कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार हे अनुपस्थित आहेत। दिवंगत मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती सोहळा त्या खरं तर सुरू आहे, त्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन चंद्रपूरमध्ये करण्यात आलंय। आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे, मात्र सुधीर मुनगंटीवार हे या कार्यक्रमाला अनुपस्थित आहेत अशी माहिती मिळते। चंद्रपुरातली ही दृश्य। देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम एका ठिकाणी सुरू, मात्र सुधीर मुनगंटीवार हे या कार्यक्रमाला गेले नाहीयेत, त्यांची अनुपस्थिती पाहायला मिळते। दिवंगत मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती सोहळ्याला त्यांची अनुपस्थिती। एखाद्या क्षणी मंत्री महोदयांची बैठक लागते आणि मग दुसऱ्या मंत्र्यांना त्या बैठकीमध्ये उपस्थित होताना अगोदर दिलेला जो वेळ आहे त्यातून येता येत नाही, पण यातून काही मतभेद आहे, काहीतरी एकमेकाविषयी कुरघोडी आहे असं म्हणणं योग्य होणार नाही। हा, हे खरं आहे की टीव्ही चॅनलला ज्या दिवशी बातम्या नसतात तेव्हा या बातम्या मोठ्या प्रमाणावर येतात आणि आज मी हे अनुभवतो स्वतः आहे।